छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला देखील पावसाने तडाखा दिलाय। मुसळधार पावसामुळे मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। फळं नासून गळू लागली आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला। या मोसंबी बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी हे मोसंबीचं आगार मानलं जातं। आता तेच मोसंबीचं आगार उद्ध्वस्त होताना दिसतंय। फळं चांगली आलेली आहेत, फळातून आता बाजारात चांगली किंमत येईल असं वाटत होतं, पण आता ही पूर्ण गळून पडू लागलेत पाण्यामुळे। किती वर्षापासूनची आहे आणि आत्ताची काय स्थिती आहे? ही मोसंबीची बगीचा 10 वर्षापूर्वीच आहे। 10 आणि सकाळी पाणी इथपर्यंत होतं, ह्या मोसंबीपर्यंत पाणी होतं, इथपर्यंत पूर्ण पाण्यात होती मोसंबी। ह्या मोसंबीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। हे फळं दिसते तुम्हाला, परवा या तुम्हाला एक फळ बी दिसणार नाही, पूर्ण खाली येणार, पूर्ण बुरशी लागली आहे फळावर, पूर्ण खाली येणार। ज्यावेळेस हे पुराचं पाणी याच्यावर येतं फळावर, त्यावेळेस पूर्ण फळं खाली होऊन जाईल। ह्या मोसंबीचं 30 ते 35 लाख रुपये नुकसान पूर्ण झाले, टोटल नुकसान झाले आहे फळाचं। गोदावरीच्या पट्ट्यात अशा हजारो एकर बागा या काल जायकवाडीतून जो पाणी विसर्ग झाला, त्या विसर्गात हजारो एकर मोसंबीच्या, डाळिंबाच्या, सीताफळाच्या बागा सुद्धा पाण्याखाली गेल्या। कारण पाणी ओसरल्यामुळे आपल्याला इथं येतं काही बागा अशा आहेत तिथं आपल्याला अजून जाताही येत नाही, आणि हजारो एकर जमिनीवरचं नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झाले कालचं। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, पैठण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।